राजकोट में छत्रपति शिवाजी महाराज का पुतला ढहने के बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबई आए हैं। इसी बीच कांग्रेस नेताओं ने मांग की है कि प्रधानमंत्री मोदी शिव प्रेमियों और महाराष्ट्र की जनता से माफी मांगे, जिसे देखते हुए पुलिस ने मुंबई कांग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड़, नसीम खान, भाई जगताप, असलम शेख को हिरासत में लिया है। नेताओं को हिरासत में लेने के बाद कांग्रेस के राज्य प्रवक्ता अतुल लोंढे ने सरकार पर कई गंभीर आरोप लगाए। आज मुंबईमध्ये प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी येत आहेत आणि मुंबईचे नेते कार्यकर्ते ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर केला आणि निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून कमजोर असा पुतळा जो आहे तो मालवण इथे लावला आणि तो 8च महिन्यात कोसळला। तो पुतळाच नाही कोसळला, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचं दैवत, महाराष्ट्र धर्म हे कोसळण्याचं काम जे आहे, हे अवमानजनक काम जे आहे ते भाजपकडून झालं, नरेंद्र मोदीजीकडून, देवेंद्र फडणवीसांकडून झालं। त्याच्याविरुद्ध रोष सुद्धा व्यक्त करता येऊ नये। मग लोकशाही राहिली का? ही तर हुकुमशाही आहे। आज आमच्या खासदार मुंबईच्या अध्यक्ष सन्माननीय वर्षाताई गायकवाड यांना हाऊस अरेस्ट करून ठेवलेला आहे। आमचे CWC वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री नसीम खान यांना हाऊस अरेस्ट करून ठेवलेला आहे। कार्यकर्त्यांना डिटेन करून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहे। एवढा घाबरट प्रधानमंत्री कधी भारताने पाहिला नव्हता की लोकांना रोष सुद्धा व्यक्त करता येऊ नये, लोकांना आपल्या भावना सुद्धा मांडता येऊ नये, अशा पद्धतीची हुकुमशाही आलेली आहे। आम्ही तुम्हाला वॉर्निंग देतो, या सगळ्यांना लवकर सोडा, अन्यथा पूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही। पूर्ण महाराष्ट्र उठून उभा राहील तुमच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी। शेवटी हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, महाराष्ट्र धर्माचा प्रश्न आहे। तुम्ही याचा खेळ मांडू नका।